पण मी असं वाचलं की त्याच्यामध्ये जो म्हणजे मुलगा असतो त्याला शिक्षा होते, मुलीला होत नाही. कन्सेन्शुअल असेल तर कोर्टाला माहिती आहे आता की अशा पद्धतीने कन्सेन्शुअलमध्ये एकमेकांची संमती होती, कन्सेंट होती हे माहिती असतं. त्या पद्धतीने केस तशी हाताळली जाती. पण ॲक्युज्ड मुलगाच असतो ना. म्हणजे जर मुलगा मुलगी पळून गेले तर त्याची जबाबदारी असते. त्याची जबाबदारी आहे. आणि मुलींवर हे जर प्रेग्नन्सी आली तर ती कॉन्सिक्वेन्सेस मुलीला जास्त आहेत. शिक्षण बंद केलं जातं मुलींचं ह्या सगळ्या ह्याच्यानंतर. पटकीने लग्न लावून दिलं जातं, बाहेर पडणं बंद झालं. त्या मानाने मुलांवर कॉन्सिक्वेन्सेस जास्त येत नाहीत. पण तसं जर अगदी कायद्याने कायदा बघायला गेलं तर दोघंही ॲक्युज्ड आहेत आणि दोघंही व्हिक्टीम आहेत. समजच नाही आहे ती की आपण हे काय करायचं. आपण जर तिकडे आदिवासी विभागात वगैरे जर बघितलं ना तर तिथली कारणं तर अजूनच वेगळी आहे. तिथं हे मोबाईल वगैरे पोहोचलेलंच नसेल कदाचित, गुन्ह्याला गुन्हा समोर येतो असंच होतं. पण तिथल्या मुलींना माहितीच नाही आहे की हे 18 वय वगैरे काही आहे. म्हणजे तेवढी कायद्याची साक्षरताच तिथपर्यंत नाही आहे अजून. आणि त्यामुळं त्या लोकांना असं काही वाटत नाही की आपण चुकलंय. आणि किंवा घरातल्यांनाही कळत नाही काय म्हणजे काय चुकलं म्हणून असं केलं. आम्हाला माहिती होतं हे कायदा सांगतोय 18 वय, पण त्यांच्या दृष्टीने त्यांची जी ट्रॅडिशन आहे त्याच्यानुसार म्हणायचा मुद्दा असा आहे ना की मुलांवर आपण ते कायदा ऐकला की जो पटकीने शिक्का मारला जातो ना, हां हे असेच आहेत, तो मारून उपयोग नाही. कारण त्याच्यामागं खूप सारी कारणं आहेत आणि ती सगळी कारणं न बघता मुलाला त्या लेबलनी फक्त बघणं हे खूप अवघड आहे. ते लेबल हटवून आपल्याला बघावं लागेल. म्हणजे तो एक जो असा स्टिग्मा लागू नये म्हणून खरं तर जे ॲक्टमध्ये खूप सुविधा आहेत. त्यांना पोलीस युनिफॉर्म घालून घ्यायला येत नाहीत. शक्यतो त्यांना यायला सांगितलेलं असतं. ते गाडी घेऊन येत नाहीत पोलिसांची, कारण मग परत रिहॅबिलिटेशनला त्रास आहे यांच्या. तर त्यांची नाव पेपरमध्ये कुठंही त्यांचं येत नाही किंवा शाळेमध्ये माहिती दिली जात नाही, शिक्षण बंद होऊ दिलं जात नाही. तर त्या पद्धतीने त्यांचं अगदी 12वी वगैरे करायचं असेल तरी मुलं निरीक्षणगृहातून सिक्युरिटी घेऊन 12वी वगैरे करू शकतात. कायदा आपल्या बाजूने प्रयत्न करतोच आहे. पण आता आपण समाज म्हणून त्यांना समजून घेतलं पाहिजे. तर कारण ही मुलं म्हणजे कोणीतरी वेगळी आहेत असं समजायची गरज नाही. आपल्या घरातल्या मुलांच्या बाबतीत पण हे कधीही होऊ शकतं. आपल्यावर जोपर्यंत वेळ येत नाही तोपर्यंत आपल्याला असं वाटतं की ती मुलं म्हणजे कोण? ही आपल्यातलीच मुलं आहेत. आपल्यात मुलांना लागतं. मग पालक खूप सांगतात, आम्ही कधीच बघितलेलं नव्हतं हे, आम्ही कधीच ऐकलं नव्हतं हे, आत्ता मला किती अवघड आहे. मान्य आहे, पण कशाची तरी कधीतरी पहिली वेळ येतेच. आणि त्याच्यानुसार म्हणून या मुलांना काही गोष्टींची माहिती देणं, कायद्याची माहिती देणं गरजेचं आहे. मी खूप मुलांना सांगते की 18 वर्षाच्या खालची गर्लफ्रेंड करायची नाही. 18 वर्षाच्या खालची मैत्रीण तुमची गर्लफ्रेंड असेल तर तिच्याबरोबर कुठल्याही प्रकारचे रिलेशन नाही ठेवायचे. तुम्ही दोघांनी ठरवलं तर तुम्ही नंतर म्हणाल ती म्हणली, नो यूज. त्यापेक्षा अशा प्रकारे तुम्हाला तेव्हाच सांगावं लागेल. मी जेव्हा मुळात या फील्डमध्ये यायचं ठरवलं होतं ना, त्याआधी मला तर मुलगीच आहे, मला बहिणीच आहेत, मी सेवा सदन शाळेत शिकलेली, तर मला तर फार असं बरं वाटायचं मुलींमध्ये काम करायला. HIV इन्फेक्टेड मुलींबरोबर मी 7 वर्ष काम करत होते. इन्फेक्टेड अफेक्टेड दोन्ही मुली होत्या. त्यांचं काम करताना मला असं वाटायचं की मस्त रिलॅक्स झाले होते मी. आता मला वाटत होतं नाही, मुलांसोबत काम करून पण बघितलं पाहिजे. म्हणजे तो कम्फर्ट झोन ब्रेक करायची गरज आहे. आणि मग यांच्याबरोबर काम करायला सुरू केलं आणि मग त्यांची साईड समजायला लागली. तर प्रत्येकाला काही त्यांच्यापर्यंत पोहोचणं, त्यांची साईड समजणं अवघड आहे. पण निदान आपण अशा प्रकारे अवेअरनेस आणून जरी त्यांच्याकडं एक लेबल हटवून बघू शकलो तर त्यांना तो प्युअर न्यू चान्स मिळेल. नाही तर फक्त कायद्याने ठरवून चालेल का की ह्यांना एक नवीन चान्स दिला पाहिजे, त्यांना रिहॅबिलिटेशनचा अधिकार आहे, हे कायद्याने ठरवून कायद्याने आपल्या तरतुदी करून ठेवल्या. आता तुमची वेळ आहे, तुम्ही ते लेबल हटवून त्यांना बघितलं पाहिजे. तर या सगळ्या ज्या केसेस ऐकतोय आपण किंवा आज आपण त्याच्यातून आपल्या पूर्ण एपिसोडमध्ये जे जातोय त्याच्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की तुम्ही त्या मुलांकडे ते लेबल हटवून आणि आपली जबाबदारी समजून वागला पाहिजे. तुम्हीच जर लेबल लावायला लागलात समाज म्हणून तर त्यांना नवीन चान्स मिळणारच नाही आहे. इन 16-17 वर्षाचं वय आहे. त्याच्यातली 5 वर्ष तर त्यांना काही समजतही नव्हतं. एवढ्या लवकर जर शिक्का लागून त्यांचं आयुष्य गेलं तर कसं काढतील ते पुढचं आयुष्य? बरं, अशा काय ठिकाणी काय ते तुरुंगात टाकणार आहे त्यांना की 20-25 वर्ष तिथंच जगा, की त्यांना मोठं फाशीची शिक्षा होणार आहे? काही नाही होणार आहे. त्यांना समाजातच यायचं आहे. मग जर ते समाजात येणार आहेत तर आपण त्यांच्यातलं ते अजून एक गुन्हेगार तयार करण्यापेक्षा आपण थोडा हात जर समोर केला आणि आपण ठरवलं की त्यांना मदत केली पाहिजे, ते लेबल हटून बघितलं पाहिजे, तर किती चांगली मदत होऊ शकेल. किंवा
मला असं वाटतं की समाजाची मानसिक आरोग्य असं जेव्हा आपण म्हणतो ना, तेव्हा ते प्रत्येक घटकाचं मानसिक आरोग्य आहे. समाजाचं मानसिक आरोग्य म्हणजे आपण म्हणू की बाबा ह्या मेट्रो सिटीमधल्या ह्या वर्गाला मिळालं पाहिजे, ह्या वर्गाला मिळालं पाहिजे. इट्स नॉट इनफ. सामाजिक मानसिक आरोग्य म्हणजेच प्रत्येक घटकाचं मानसिक आरोग्य, कलेक्टिव्ह कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी. आणि ते प्रत्येकाचं मानसिक आरोग्याची काळजी पण घेणं आपली जबाबदारी. ती नाही घेतली तर मग समाजाचं मानसिक, म्हणजे तुम्ही तुमच्या घरात खूप मानसिक स्वास्थ्य जपाल, जर हे अस्वस्थ असतील तर तुमच्यावर परिणाम होणारच आहे. म्हणून त्या मुलांबरोबर पण काम होणं गरजेचं आहे. आणि मुलांकडंच, ही मुलं म्हणजे मुळात माझ्यासाठी ॲक्युज्ड आहेत असं मला वाटतच नाहीत. हे विक्टिमच वाटतात मला. कारण ह्यांच्या आयुष्यात काही घटना घडलेल्या असतात, त्याचे परिणाम असतात. त्यांनी आजूबाजूंनी काय शिकलंय हे त्यांच्यावर झालेला परिणाम असतो. आणि परत एकदा प्रौढ म्हणून माझी जबाबदारी, माझ्याच क्लासनी त्यांना सगळं हे समोर आणून ठेवलं. कोणी काढलं हे एवढं पॉर्न, एवढं ओपनली कोणी बाहेर काढले? लहान मुलं होती का ती पॉर्न बाहेर काढणारी? आपणच अवेलेबल केलं. 5G 4G अजून ॲडव्हान्स, लॅपटॉप अजून क्लिअर पिक्सेल. त्यांच्यावर परिणाम होणारच आहे ना. हे सगळं जर समोर आलं तर ती चुळबुळ होणारच आहे. म्हणून फ्रान्स सरकारने ना एक खूप चांगला उपक्रम, म्हणजे आता ते कितपत इम्प्लिमेंटेशन झालं आहे मला माहीत नाही, पण त्यांनी एक पासपोर्ट काढला होता. आणि तो पासपोर्ट जो आहे, त्या पासपोर्टमध्ये या साईटपर्यंत पोहोचण्यासाठी तो पासपोर्ट होता. तो पासपोर्ट ज्याच्याकडे नसेल ना, ते त्या साईटला ॲक्सेसच करू शकायचे नाही. हो, आपल्याकडे असं काहीतरी करणं गरजेचं आहे. कारण मुलांवर ह्याचे परिणाम नाही होऊ दिले पाहिजे. पॉर्न पासपोर्ट होता. तर ते म्हणजे जसं आपण म्हणतो की ते 21 वर्षाच्या खाली त्यांना दारू मिळणं किंवा हे बाकीचं मिळणं सोपं नाही आहे, तसं हे पण त्यांनी केलेलं खूप छान उपक्रम होता. कारण अजून कोणी त्याच्यावर पावलंच उचलत नाही आहेत. यांच्यापर्यंत हे सगळं पोहोचलंच नाही तर तेही इनोसंटच राहतील मिलेनियल्ससारखे. ते म्हणजे काय अजून कोणी वेगळे, म्हणजे काय वरून माहिती घेऊन नाही आलेत. आपण पोहोचवली माहिती म्हणून त्यांच्यापर्यंत आहे. कित्येक मुलींनी तर असं सांगितलं की ते डिस्गस्टिंग होतं हे सगळं माहिती करून घेणं, पण उगीचच मोठे झालो. तर ह्या लोकांसमोर असलेले हे खूप चॅलेंजेस आहेत. असं ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.